नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत असा घटक की जो परीक्षेत 4 ते 5 मार्काला येतो। तर हा घटक सिंपल अँड डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच साधा व दशांश अपूर्णांक हा सिंपल आणि डेसिमल फ्रॅक्शन हा तुमच्या टीईटी किंवा सीटीईटी या परीक्षेत जवळपास 4 ते 5 मार्कासाठी येतो। तर आपण पाहू सिंपल अँड डेसिमल फ्रॅक्शन। तर सिंपल अँड डेसिमल फ्रॅक्शन मध्ये द डिजिट which can be represented in p by q form where q is not equal to 0, जिथे q हा 0 च्या बरोबर नसतो। इथे पहा कशा दाखवलेला आहे p by q फॉर्म, p छेद q च्या फॉर्म मध्ये, जिथे q म्हणजे छेद हा 0 च्या बरोबर नाही। व्याख्या पहा काय आहे, डिजिट which be represented in p by q form where q is not equal to 0 is called a fraction। फ्रॅक्शन म्हणजे काय? अपूर्णांक। साध फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक। आता हियर p इज न्यूमरेटर, p काय आहे? p आहे न्यूमरेटर आहे, आणि q काय आहे? q आहे डिनॉमिनेटर आहे। म्हणजे p हा अंश आहे आणि q हा आहे छेद। एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे आपल्याला 10/12। 10/12 इज अ फ्रॅक्शन फिर 10 काय? 10 इज अ न्यूमरेटर अँड 5 इज अ डिनॉमिनेटर। इथे दिलेलं आहे 12, इथे 12 हा छेद आहे व 10 हा अंश आहे। आता पुढे पहा सिंपल फ्रॅक्शन। तर सिंपल फ्रॅक्शन म्हणजे काय? साधा अपूर्णांक। याची व्याख्या पहा इंग्लिश मध्ये काय दिलेली आहे, द फ्रॅक्शन विच हॅज डिनॉमिनेटर अदर दॅन पॉवर ऑफ 10 इज कॉल्ड सिंपल फ्रॅक्शन। द फ्रॅक्शन which has denominator other than power of 10 is called simple fraction म्हणजे साधा अपूर्णांक। आता साधा अपूर्णांक म्हणजे काय? उदाहरण आपल्याला दिलेली आहेत। कोणते? पहिला आहे 208, दुसरा आहे 207, तिसरा आहे 305, चौथा आहे 5/2। हे जे उदाहरण आहेत हे साध्या अपूर्णांकाचे आहेत, एटसेट्रा। आता आपण पाहू टाइप्स ऑफ सिंपल फ्रॅक्शन, साध्या अपूर्णांकाचे प्रकार, टाइप्स ऑफ सिंपल फ्रॅक्शन। तर सिंपल फ्रॅक्शनचे काही टाइप्स आहेत, प्रकार आहेत, ते आपण पाहू। देयर आर टाइप्स ऑफ सिंपल फ्रॅक्शन्स। पहिला कोणता प्रकार आहे? पहिला आहे प्रॉपर फ्रॅक्शन। तर हा जो प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्याची व्याख्या पहा, व्हेन द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज लेस दॅन द डिनॉमिनेटर then the fraction is called proper fraction। व्याख्यात पहा काय आहे, जेव्हा न्यूमरेटर अपूर्णांकाचा न्यूमरेटर म्हणजे अंश हा छेदाच्या अंशापेक्षा लहान असतो त्यालाच काय म्हणतो आपण? प्रॉपर फ्रॅक्शन। त्यालाच म्हणतो आपण प्रॉपर फ्रॅक्शन। आता उदाहरणात पहा, उदाहरणात दिलेलं आहे 41/73। इथे 41 आहे, 41 अंश आहे, 73 छेद आहे। 73 पेक्षा इथे 41 लहान आहेत। दुसऱ्यात 73/88, 88 पेक्षा 73 लहान आहे व 88 हा मोठा आहे। तिसऱ्या उदाहरणात पहा 12/15, इथे 12 लहान आहेत, 15 मोठे आहेत। चौथ्या उदाहरणात तेच। चौथं उदाहरण पहा 15/19,
इथे 15 हे लहान आहेत, 19 हे मोठे आहेत. तर हे झालं प्रॉपर फ्रॅक्शन. आता पाहू आपण दुसरा प्रकार. दुसरा प्रकार तो म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन when the numerator of a fraction is greater than the denominator then it is called improper fraction. आता उदाहरणार्थ पहा. व्याख्या काय आहे? जेव्हा अंश हा छेदाच्या मोठा असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. उदाहरण पहा काय दिलेलं आहे. 45/13. तर या उदाहरणात इथे 45 हा अंश आहे आणि छेद 13 आहे, म्हणजे 13 पेक्षा अंश हा मोठा आहे. दुसऱ्या उदाहरणात 13/10. इथे 13 हा अंश, 13 हा 10 पेक्षा किती मोठा आहे. तिसऱ्या उदाहरणात 10/9. 10 हे 9 पेक्षा मोठे आहेत, इत्यादी. हे झाले इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता आपण पाहू कंपाऊंड फ्रॅक्शन. तिसरा प्रकार कोणता आहे? कंपाऊंड फ्रॅक्शन. तर कंपाऊंड फ्रॅक्शन म्हणजे काय? व्हेन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर बोथ इन फ्रॅक्शन देन इट इज कॉल्ड कंपाऊंड फ्रॅक्शन. कंपाऊंड म्हणजे काय? संमिश्र अपूर्णांक. म्हणजे काय? अपूर्णांकाचं कॉम्बिनेशन आहे इथं, संमिश्र अपूर्णांक. व्हेन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर इन बोथ, म्हणजे दोन्ही पण इन फ्रॅक्शन, देन इट इज कॉल्ड कंपाऊंड फ्रॅक्शन. आता एक्झाम्पल मध्ये पहा. 7/4/10/2. आता इथे एकदाच दिलेलं आहे 7/4, पुन्हा छेद 10/2. 7/4 अंश आहे, 10/2 छेद आहे. पुन्हा दुसऱ्या उदाहरणात 10/3 छेद 7/5. इथे 10/3 हा अंश आहे, 7/5 हा छेद आहे. पुन्हा तिसऱ्या उदाहरणात पहा. 3/2 हा अंश आहे व 5/2 हा छेद आहे, इत्यादी. तर हे झालं कंपाऊंड फ्रॅक्शन. आता आपण पाहू चौथा प्रकार. तर चौथ्या प्रकारात पहा इन्व्हर्स फ्रॅक्शन. इन्व्हर्स फ्रॅक्शन मध्ये काय होते? अंश आणि छेदाची आदलाबदल होते. इन्व्हर्स फ्रॅक्शनची व्याख्या पहा. वी इन्व्हर्स द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन then fraction will be the inverse fraction of the original fraction. We inverse the numerator and denominator of a fraction then the fraction will be the inverse fraction of the original fraction. For example, given fraction हा दिलेला फ्रॅक्शन आहे 15/7. 15/7 पहा, हा दिलेला फ्रॅक्शन आहे. याचा इन्व्हर्स काय होईल? म्हणजे उलट याच्या उलट होईल 7/15. उदाहरणात दिलेले आहे 15/7 चं उलट काय झालं? 7/15. हे झालं इन्व्हर्स फ्रॅक्शन. इन्व्हर्स फ्रॅक्शन म्हणजे काय तुम्हाला आता समजलं. म्हणजे जे काही फ्रॅक्शन दिलेलं आहे त्याच्या उलट करायचं. आपण एक उदाहरण पाहू. जर उदाहरण दिलेलं असेल 100/101, तर याचा इन्व्हर्स फ्रॅक्शन काय होईल? 101/100 हे होईल इन्व्हर्स फ्रॅक्शनचं उदाहरण. आता आपण पुढील पाहू. पुढे आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. आता मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ इंटिजर
अँड फ्रॅक्शन इज कॉल्ड मिक्स्ड फ्रॅक्शन. मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय दिले 2.1/2. हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. दुसरं उदाहरण आहे 7.3/2. तिसरं उदाहरण आहे 5.4/3. आता 2.1/2 याचा अर्थ काय 2.1/3 याचा अर्थ काय 2 गुणिला 3 अधिक 1 छेद जशाल तसा 3. 2 गुणिला 3 6 अधिक 1 छेद 3 याचाच अर्थ 7/3. तसंच 7.3/2 याचा अर्थ काय होईल 7.3/2. 7.3/2 याचा अर्थ काय होईल तसंच 7.3/2 बरोबर 2 गुणिला 7 अधिक 3 छेद 2 बेसाठी 14 अधिक 3 छेद 2 बरोबर 17/2. आता 5.4/3 इथे आपल्याला दिलेले आहे 5.4/3 बरोबर याचा अर्थ काय होईल 3 गुणिला 5 किंवा 5 गुणिला 3 अधिक 4 छेद 3. 5 त्रिक किती 15 15 आणि 4 19 19/3 याचा सरळ सरळ अर्थ होतो हा. पण हा दिलेला आहे आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये दिलेले आहे. आता आपण पाहू पुढचा प्रकार तो म्हणजे कंटिन्युअस फ्रॅक्शन. कंटिन्युअस फ्रॅक्शनची व्याख्या पहा. इट कंटेन्स ॲडिशनल फ्रॅक्शन इन इट्स डिनॉमिनेटर इज कॉल्ड कंटिन्युअस फ्रॅक्शन. कंटिन्युअस फ्रॅक्शन काय म्हणते इट कंटेन्स ॲडिशनल फ्रॅक्शन म्हणजे त्याच्या छेदात अतिरिक्त अपूर्णांक असतो. अतिरिक्त म्हणजे 2 अधिक 2/5 अधिक 7/5. उदाहरण पाहू आपण उदाहरण पाहू. हे उदाहरण पाहू आपण पहिलं. आता इथं पहा उदाहरणात दिलेलं आहे 5 अधिक 2 छेदात काय दिलेलं आहे पहा 2 अधिक 2/5 अधिक 7/5 ॲडिशनल अतिरिक्त भाग दिलाय. आपण एक छोटं उदाहरण करून पाहू. 8 अधिक 2/5 अधिक 3/5 हे झालं कंटिन्युअस फ्रॅक्शनचं छोटं उदाहरण. आता दुसरं उदाहरण पाहू. 10 अधिक उदाहरण पहा 10 अधिक 8/9 अधिक 8/5 अधिक 10/5 हे झालं कंटिन्युअस फ्रॅक्शनचं उदाहरण. दुसरं उदाहरण पहा 12 अधिक 10/8 अधिक 7/7 अधिक 2/3 हे एक झालं कंटिन्युअस फ्रॅक्शनचं उदाहरण. अशा प्रकारे आपल्याला उदाहरणे सोडवता येतील. तर आपण पाहिले फ्रॅक्शनचे प्रकार कोणकोणते पाहिले आपण. सिंपल फ्रॅक्शन आपण पाहिले पहा सिंपल फ्रॅक्शन. दुसरे पाहिले टाइप्स ऑफ सिंपल फ्रॅक्शन. त्यामध्ये पहिला होता आपला प्रॉपर फ्रॅक्शन. दुसरा पाहिला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तिसरा पाहिला आपण कोणता कंपाऊंड फ्रॅक्शन. चौथा पाहिला आपण कोणता इन्व्हर्स फ्रॅक्शन म्हणजे त्याच्या उलट. आणि पाचवा पाहिला मिक्स्ड फ्रॅक्शन.
आणि 6वा पाहिला कंटिन्युअस फ्रॅक्शन. तर याच्यावरील तुम्हाला उदाहरणे सीटेट या परीक्षेत हमखास 3 ते 4 उदाहरणे डायरेक्ट विचारल्या जातील. तुमचा पुढील पेपर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होईल 2021 सीटेट. तर आपण यापुढील भाग पुढच्या तासिकेत पाहू.